आज मी तुमच्यासोबत तिळगुळ वडीची रेसिपी शेअर करणार आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। तीळ आणि गूळ यांच्या मिश्रणाने तयार होणारी ही वडी खूप ऊर्जादायी असते आणि खायला पौष्टिक सुद्धा। चला तर मग साहित्य बघून घेऊया। 1 वाटी भाजलेले तीळ, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, भाजून साल काढलेले शेंगदाणे अर्धी वाटी, काजू बदाम आणि वेलचीची पावडर आणि तूप। सगळ्यात आधी आपण तीळ वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये, अगदी ओबडोबड। तीळ वाटून झालेले आहेत, आपण ते एका आता भांड्यामध्ये काढून घेऊया। गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकायचं। ते चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ टाकून वितळून घ्यायचा। गॅस कमी करून एकसारखं हलवत राहायचं चमच्यानी। गूळ वितळवताना त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं। आता उकळी फुटली आहे बघा, याला छान। गूळ कढईत टाकल्यापासून साधारण 3 ते 4 मिनिटं हा शिजवून घ्यायचा। गूळ शिजलाय आता ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि वेलचीची पावडर, शेंगदाणे आणि तयार केलेला तिळाचा कूट टाकायचा आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। सारखा चमचा हलवत राहायचा ह्यामध्ये। हे मिश्रण एकजीव करून झाल्याच्या नंतर एका प्लेटला तूप लावून घ्यायचं। छान एकजीव झालंय बघा सगळं। आता गॅस बंद करायचा आणि त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हे मिश्रण गरम गरम असतानाच त्या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं। वाटी किंवा चमच्याने तुम्ही याला सेट करून घेऊ शकता। यावर आता कच्चे तीळ पसरवून घ्यायचे। हे थोडं थंड झालं की ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। तिळगुळ वडी बनवताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तयार होणारा पाक जास्त शिजवायचा नाही, कारण तो खूप चिकट होतो। तयार आहेत आपल्या तिळगुळांच्या वड्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।